येत्या 10 मिनिटात सिल्वर ओकवरून छगन भुजबळ हे आपल्या बंगल्यावर पोहोचतील आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत। नेमकं या बैठकीत काय झालेलं आहे, ही भेट का त्यांनी घेतली आहे, या सगळ्यावर भुजबळ स्पष्टीकरण देणार आहेत। माध्यमांशी ते संवाद साधणार आहेत। या भेटीची इतकी चर्चा होण्याला एक पार्श्वभूमी सुद्धा कारणीभूत आहे। त्याची सुरुवात होते ती म्हणजे बारामतीतल्या जनसन्मान सभेतून। या सभेचं आयोजन केलेलं होतं अजित पवारांनी आणि या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका केलेली होती, कारण काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन सरकारकडून करण्यात आलेलं होतं, पण त्याला विरोधकांनी मात्र दांडी मारली। कुठलेही विरोधक त्याला हजर नव्हते आणि विरोधक या बैठकीसाठी उपस्थित राहणार होते, पण अचानक संध्याकाळी 5च्या सुमारास बारामतीतून विरोधकांना फोन गेला आणि त्यानंतर कोणीही या बैठकीत आलं नाही। या शब्दात छगन भुजबळ यांनी टीका केली। इतकंच नाही तर पवार साहेब, आमच्यावर काही राग असेल तर तो आमच्यावर काढा, समाजावर म्हणजे ओबीसी समाजावर हा राग काढू नका, असं देखील छगन भुजबळांनी काल बारामतीत म्हटलेलं होतं। आणि आज छगन भुजबळ पोहोचलेले होते सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी। महाराष्ट्राच्या राजकारणातली आजच्या सगळ्यात ही मोठी घडामोड आपण बघतोय। अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। कोणतीही पूर्वकल्पना न देता, कोणतीही माहिती न देता भुजबळ थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी दाखल झाले आणि त्यानंतर गेल्या 1.5 तासांपासून ते सिल्वर ओकवर होते। तब्बल अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। त्यामुळे या नेमकी चर्चेत काय घडलेलं आहे, नेमकं कोणत्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये भाष्य झालेलं आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। दरम्यान गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। गिरीश, थोड्याच वेळात छगन भुजबळ माध्यमांशी सविस्तर बोलणार आहेत। नक्कीच आपण पाहतोय की छगन भुजबळ हे आता सिल्वर ओकवरून बाहेर निघाले। जवळपास 15 ते 20 मिनिटं त्यांची शरद पवार यांच्यासोबत अधिकृतरित्या चर्चा झालेली आहे आणि चर्चेमधून नेमकं काय निघणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळते ती सुद्धा अत्यंत धक्कादायक आहे। ती म्हणजे छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडायची, अजितदादा पवार यांचा गट सोडायचा आणि शिवसेना त्यांना युबीटी पक्ष जॉईन करायचा अशी माहिती मिळते आणि त्यामुळे नेमकी शरद पवार यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि याच अनुषंगाने छगन भुजबळ हे स्वतः सिल्वर ओकवर पोहोचले होते अशी माहिती मिळते सूत्रांकडून। तर दुसरीकडे आपण पाहिलं की ओबीसी आणि मराठा या संदर्भामध्ये जी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे त्या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि शरद पवार यांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न छगन भुजबळ यांनी केला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पण अधिकृतरित्या स्वतः छगन भुजबळ आता 20 ते 25 मिनिटांनी त्यांच्या बंगल्यावरती प्रसार माध्यमांशी बोलणार आहे आणि नेमकी आपली भूमिका काय आहे ते गिरीश, खूप धक्कादायक आणि मोठी माहिती दिलेली आहे। राज्यात राजकीय भूकंप या सगळ्या अशा घडामोडींनी होऊ शकतो। छगन भुजबळ हे महायुतीत नाराज आहेत, त्यामुळे आता ते राष्ट्रवादी अजित पवार गट सोडायच्या तयारीत आहे असं तुला म्हणायचं आहे? म्हणजे तुझ्यापर्यंत जी माहिती येते त्यानुसार? नक्कीच सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार त्यांना राज्यसभेची उमेदवारी सुद्धा देण्यात आली नाही। लोकसभेचं तिकीट सुद्धा नाटकातून ते मागत होते पण त्यांना मिळालं नाहीये। त्यामुळे अजितदादा पवार गटामध्ये अजितदादांचं म्हणणं कुणी महायुतीमध्ये ऐकून घेत नाहीये ही खंत त्यांनी खासगीरित्या बोलून दाखवल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे छगन भुजबळ यांची आपली काय भूमिका घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण उद्धटपणे ते नाराजी व्यक्त करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शिवसेना युबीटी पक्ष त्यांना जॉईन करायचे आहे, त्यांना तिथे आपली कारकीर्द गाजवायची असं सुद्धा बोललं जातं आणि त्याला शरद पवार यांचा विरोध आहे। शरद पवारांनीच उद्धव ठाकरे यांना छगन भुजबळ यांना शिवसेनेमध्ये घेऊ नका असं अशा संदर्भामध्ये वक्तव्य केल्याची माहिती सुद्धा आपल्याला सूत्रांकडून मिळते आणि त्याच कारणामुळे आपण पाहतोय की सकाळी मिलिंद नार्वेकर हे सुद्धा सिल्वर ओकला पोहोचले होते। त्यावेळी सुद्धा हा मुद्दा जो आहे तो चर्चेमध्ये होता अशी माहिती आता मिळते, कारण त्याला सुद्धा शरद पवार यांचा विरोध आहे आणि शरद पवार आपण पाहिलं की दिग्गज राजकारणी मानले जातात, राजकारणातले भीष्माचार्य मानले जातात आणि त्यामुळे आता त्यांच्या दारामध्ये कॅबिनेट मंत्र्याला यावं लागलेलं आहे। जवळपास 1 तास त्यांना थांबावं लागलेलं आहे। 1 तास थांबल्यानंतर त्यांना ही भेट शरद पवार यांनी दिली आणि त्यानंतर 20 मिनिटं चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमधून नेमकं काय आता बाहेर पडणार आहे हे पण महत्त्वाचं ठरणार आहे। पडद्या आज बऱ्याचशा घडामोडी घडतात पण अधिकृत याला दुजोरा देता येणार नाही जोपर्यंत स्वतः छगन भुजबळ याबाबत खुलासा करत नाही। छगन भुजबळ काही वेळामध्येच आता त्यांच्या निवासस्थानी पोहोचतील, बंगल्यावर शासकीय निवासस्थानी पोहोचतील आणि त्या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधणारे, प्रसार माध्यमांशी ते संवाद साधणारे आणि त्यावेळी हा प्रश्न त्यांना देखील विचारण्यात येणार आहे आणि नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांचा ताफा जो आहे तो आता सिल्वर ओकवरून निघालेला आहे। तिथे दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये कोसळधार सुरू आहे, जवळपास मुसळधार पाऊस पडतोय अशी शक्यता सुद्धा असं चित्र सुद्धा सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि याच दरम्यान राजकीय घडामोडींचा देखील वर्षाव सध्या सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। छगन भुजबळ काही वेळामध्ये जेव्हा आपल्या निवासस्थानी पोहोचतील त्यावेळी ही प्रश्न सगळी त्यांना विचारली जातील की नेमकी त्यांच्या मनामध्ये काय चलबिचल सुरू आहे, कारण त्यांना वेळ सुद्धा देण्यात आली नव्हती। आज त्यांची कुठलीही बैठक शरद पवारांसोबत नव्हती तरी देखील ते
स्वतःहूनच सिल्वर ओक या निवासस्थानी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपली कैफियत शरद पवारांसमोर मांडल्याची जी बातमी आहे ती सुद्धा समोर येते. त्यामुळे शरद पवारांची भूमिका नेमकी आता काय असणार आहे या सगळ्या संदर्भामधले ती पाहणं सुद्धा तितके महत्वाचं ठरेल. पण जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार शरद पवार हे महायुतीमध्ये नाराज असल्याचं बोललं जातंय. ओबीसीच्या ताटातलं आरक्षण देता कामा नये मराठ्यांना अशी भूमिका त्यांनी घेतलेली. जरांगे पाटील ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांच्यावरती टीकास्त्र सोडतायत, ज्या पद्धतीने टिप्पणी करतात त्याबद्दलही त्यांनी वक्तव्य बराच वेळा केलं होतं. यापूर्वी देखील त्यांनी राजीनामा दिला होता पण तो स्वीकारला गेला नाही आणि त्यामुळे आपण पाहतोय की त्यांची एक प्रकारची नाराजी यापूर्वी सुद्धा राहिलेली आहे आणि आता ती नाराजी उघडपणे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.